सांगितले की ज्या ज्या वेळेला युद्धामध्ये किंवा घरामध्ये बहिणीला भावाची गरज असते तेव्हा सगळ्यात पहिला भाऊ तिच्यासाठी उभा राहतो आणि नसीमबाई माझ्यासाठी उभे राहतील ही मला पूर्ण खात्री आहे। वर्षा गायकवाड यांची भेट झाली आता आणि त्याच्यानंतर तुमची नाराजगी दूर झाली आहे। विषय जो घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रश्न वर्षाताई गायकवाडांचा नाही आहे। नंबर 1, जो समाजामध्ये उद्रेक आहे, नाराजगी आहे, पक्षांनी 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी दिली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्याक समाजाचे संघटनचे पदाधिकारी, समाज यांचा जो दबाव आहे, काँग्रेसमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जे नाराजगी आहे, विषय तो आहे। विषय वर्षा गायकवाडांचा इथे नाही। मुंबईमध्ये एकूण 28% मतदार हे मुस्लिम मतदार आहेत एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये। असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांना दुर्लक्षित करण्याचं काँग्रेसचं जे धोरण आहे ते तुम्ही कसं पाहताय एक मुस्लिमांचा नेता म्हणून? म्हणून मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिलेला आहे। माझी हीच भावना आहे आणि समाजाचा दबाव माझ्यावर खूप आहे। सगळे अल्पसंख्याक समाजाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, उत्तर भारतीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा रोष आहे की काँग्रेस पक्षाची जे मूल विचारधारा आहे त्या विचारधारा तिकीट वाटपामध्ये दिसून येत नसल्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी हे जे प्रचार समिती आणि स्टार कॅम्पेन कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आहेत। वर्षाताई उमेदवारासाठी प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। परंतु त्यांनी असा विश्वास दर्शवला की ते माझे भाऊ आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे, ते माझी बहीणसारखी आहे। मी नेहमी वर्षाताई आणि गायकवाड परिवाराला नेहमी मी त्यांच्या सोबत होतो। परंतु जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पक्षाच्या वतीने जे दुर्लक्ष कोणाच्या सांगण्यावर करण्यात आलेल्या अल्पसंख्याक समाजाला, तो जो रोष आहे, मला सुद्धा ती नाराजगी आहे, अजून सुद्धा आहे। आणि ती पक्ष काय निर्णय घेतोय येणाऱ्या काळामध्ये, मी पक्षश्रेष्ठीशी जे काय मला बोलायचं असेल मी पक्षश्रेष्ठीशी बोलेन आणि तिथे आम्ही निर्णय करू।